व्हॅलेंटाईन डे निमित्ताने तुम्ही गाणं आणले, काय आहे ते गाणं, कशासाठी? या ठिकाणी 23 मे 1996 पासून कवी म्हणून मी लोकांपुढे आलो. वय वर्ष 21 होतं. एवढा कालावधी जाऊन दोन्ही बिग बॉस आपण गाजवले. बिग बॉस एका अर्थानं मोठा करण्यापाठीमागं माझा हात होता. जनतेचं प्रेम आहे. आणि मग ते गाणं जे आहे ते असं होतं की तिच्या विना मला आता करमत नाही, कुणीतरी सांगा मी करू तरी काय, मी तिच्यावरी प्रेम करीतो, तरी बोलायला हे मी भीतो. रोज रोज ती रस्त्यावर दिसते, पाहुणी माझ्याकडे गाली हसते. जर कधी मी हे बोलायचं ठरवितो, परी तिच्याकडे फक्त पाहत राहतो. ती पुढे चमकते अशी चांदणी नभी, जशी नितोल माझा मला आवरत नाही. हे खूप सुंदर गाणं होतं. अण्णा मस्के आमचे मित्र आहेत, छोटे बंधू आहेत. कला क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आम्हाला सगळ्यांनाच. तर मग आम्ही सगळे एकत्र आलो. आनंद असेल, महावीर असेल, श्रीने हे सगळं घडवून आणलं. त्याच्यानंतर आमचा तो अमर जो आहे तो सगळं मॅनेजमेंट करत होता. आणि मी 100% खात्रीने सांगतो की हे गाणं तुम्हाला आवडेल. तुम्ही नीट बघा, आपला यांचा प्रोजेक्टर जरा खराब होता या हॉटेलवाल्यांचा, त्यामुळे ते दिसलं नाही तुम्हाला. तेही सांगावं लागेल मला, कारण तुम्ही तुमचे चेहरे हे आनंदात आहेत आत्ता, ते आनंद द्विगुणित करा. त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की हे गाणं मराठीमध्ये जे कुणी काही अल्बम बनवत असतील, जे काही बनवत असतील, तो उनको सबको एक कहना है, बाप आखिर बाप होता है. आ गए हम, आ गए हम. अरे बिग बॉस गाजवून आलोय मी. हे कुठली तुमची ती गाडी घोडी, हे असलं चालत नाही. सगळ्यात तरुणांसाठी पहिलं मराठी गाणं अण्णाच्या विनंतीवरून केलेलं आहे मी. आता हिंदी गाणं ज्या वेळेला येईल, ढूंढते रह जाओगे मुझे. हा, हे गाणं आता दुपारी 3 वाजता लॉन्च होईल. अभिजित डॅश बिचुकले करून जो युट्यूब चॅनल आहे तिथं आम्ही करतोय. आम्ही हे आमच्यासाठी करतोय. पैसे कमावायचे असतं ते गाणं आता मला वाटतं 20-25 लाखालाही विकलं जाईल. चांगल्या कंपनीला. पैसे सर्वस्व नाहीये. श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू आहेत. पण तरीही काही तात्विक गोष्टी पटत नसल्यामुळे 20 वर्ष तिथं मी त्यांना विरोध करत गेलो तात्विक दृष्ट्या. आणि मग बिग बॉस मुळे आयडेंटिटी मला मिळाली. तर तुमचं कर्म बोलतं, हे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गाथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि मी कर्म माझ्या पद्धतीनं करतो. आणि तुमचा एक प्रश्न होता त्या ठिकाणी की तुम्ही गाता सुद्धा, कोण म्हटलं चांगलं? हा, कोण म्हटलं? हा, तर काय मला सांगायचं आहे की आमचं तोंडही चांगलं आहे आणि आमचा आवाजही चांगला आहे, कारण आमचं कर्म वाईट नाही. आम्ही कुणाचं आमच्या तोंडानं वाईट केलं नव्हतं. त्यामुळं आवाज माझा चांगला आहे. पण मला राजकारणाचा फार मोठा किडा चावलेला आहे. त्यामुळं माझ्यातला कलाकार मीच दाबत गेलो, त्याचा गळा घोटला. पण आता तो कलाकारही येईल आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करेल. आणि 100% महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळामध्ये लेडी मुख्यमंत्री नन अदर दॅन द मिसेस सौभाग्यवती अलंकृता बिचुकलेजीच होणार. कारण कर्म आमचं चांगलं आहे. कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते, पण मी छत्रपती उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही. एवढा ताट बाण आहे माझा, ताट. छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तो. हे तुम्ही विचारलं होतं म्हणून झालं. आणि आता सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या. आणि या ठिकाणी एकच सांगतो, आज व्हॅलेंटाईन डे ला गाण्याला प्रमोट करा. तुम्ही खूप प्रमोट करता, मला त्याबद्दल थँक्यू. सध्या राजकारण एवढं दूषित चाललेलं आहे, पण तुमच्या गाण्यामुळे प्रेरणा मिळू शकते, हे सांगा तुम्ही. हा, तरुणांना ऐका ना, जे तरुण आहेत त्यांची जी काय म्हणतो की एक मधली परिस्थिती झाली ना, बीच का बंदर हो गए सब, क्योंकि वो बोलते मैं इस पार्टी का था तो इस पार्टी का नेता उछल के कूद के बंदर जैसा उस पार्टी में गया, तो वो बंदर इधर से उचल के इधर गया. आणि शुद्ध मराठीत म्हटलं तर या डबक्यातनं पक्षाच्या या डबक्यात जाणारी बेडकाई बैल तर मी आहे. आणि बैल कुठला सांगू का? जो बैल होता ना जिजाऊंच्या हातात सोनेरी नांगराना, तो बैल मी. आणि माझ्या ह्या संपूर्ण समाजासाठी कुठल्याही का जातीचा किंवा धर्माचा मी नेता नाहीये. मला संपूर्ण 18 पगड जाती 12 बरुतेदारांना घेऊन एकत्र काम करायचं आहे. आणि जिजाऊंचा हा बैल त्या नांगराला होता, तो लागला ना तर नांगरा सकाट लागणार.